नमस्कार मित्रांनो, 18 जून 2026 रोजी या वर्षातील सर्वात मोठा आणि शेवटचा गुरुपुष्पामृत योग जुळून येत आहे. विशेष म्हणजे याच दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आहे. जेव्हा गुरुपुष्पामृत योग आणि गणेश भक्ती एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातून अमृत वर्षा होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दिवसाचे धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजाविधी तसेच काय करावे आणि काय करू नये हे सर्व सविस्तररित्या बघूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात. एक कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी आणि दुसरी शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी. संकष्टी चतुर्थीची पूजा जशी रात्री चंद्रोदयानंतर केली जाते तशीच विनायक चतुर्थीची पूजा ही दुपारी माध्यान्ह काळात केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने माणसाची बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीत वाढ होते. आपल्या आयुष्यात येणारी सर्व संकटे दूर करण्यासाठी भगवान गणेश स्वतः आपल्या पाठीशी उभे राहतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हटलं जातं. विशेष म्हणजे यंदा 18 जून 2026ची विनायक चतुर्थी अत्यंत दुर्मिळ आहे, कारण या दिवशी थेट गुरुपुष्पामृत योग आणि गजकेसरी योगचा महासंयोग जुळून आला आहे. अशा शुभ संयोगामध्ये केलेली गणपती बाप्पाची भक्ती आपल्याला 10 पटीने फळ मिळवून देणारी ठरू शकते. वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी पुढील प्रमाणे आहे. 17 जून 2026 रोजी रात्री 9:38 ही विनायक चतुर्थी तिथी प्रारंभ म्हणजे सुरू होत आहे आणि 18 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:58 पर्यंत ही विनायक चतुर्थी असणार आहे. उदय तिथीनुसार हे व्रत 18 जून 2026 रोजीच गुरुवारीच ठेवले जाईल. विनायक चतुर्थीची मुख्य पूजा मुहूर्त 18 जून रोजी सकाळी 11:16 पासून ते दुपारी 1:54 पर्यंत असेल. आता मित्रांनो, आपण पूजाविधी बघूया. विनायक चतुर्थीची पूजा माध्यान्ह काळात म्हणजे दुपारी केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करून व्रताचा संकल्प करावा. देवघरात किंवा पाटावर लाल कपडा अंथरून श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो स्थापित करावा. जर तुमच्याकडे बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीला गंगाजल किंवा पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षता लावाव्यात किंवा चंदनाचा टिळा लावावा. गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जुडी, लाल फुले, विशेषतः जास्वंदीचं फुलं अर्पण करावं. बाप्पाच्या आवडीचे पदार्थ जसे की मोदक किंवा लाडू यांचा भोग किंवा नैवेद्य चढवावा. या विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश चालीसा वाचणे, गणपती अथर्वशीर्ष, गणेश स्तोत्र वाचणे हे शुभ असते. 108 वेळा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणावा. शेवटी कापूर जाळून आरती करावी. जर तुमच्या घराजवळ गणपतीचं मंदिर असेल तर गणपतीचं दर्शन नक्की घ्यावं. आता आपण बघूया या विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करावे. या दिवशी गणपतीची जेवढी सेवा आणि पूजा तुमच्याकडून होईल तेवढी करावी. जसे की मंत्र जप करणे, मंदिरात जाऊन दर्शन घेणे, देवाला जास्वंदीचं फुलं अर्पण करणे, दुर्वा अर्पण करणे किंवा देवाला आवडता पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवणे इत्यादी तुम्ही करू शकता. या दिवशी तुम्ही तुमच्या स्वइच्छेने दानधर्मही करू शकता, जसं की अन्नदान करणे, पाणी दान करणे, गरजूंना, गरिबांना आर्थिक मदत करू शकता किंवा कपडे दान करू शकता किंवा ब्राह्मणाला तुम्ही या दिवशी भोजन देऊ शकता. या दिवशी तुम्ही विनायक चतुर्थीची कथा ऐकू शकता किंवा वाचू शकता. हे खूप चांगले असते. त्यानंतर आता बघूया विनायक चतुर्थीच्या दिवशी काय करू नये. विनायक चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन निषेध मानले जाते. या दिवशी रात्री चंद्रदर्शन केल्याने किंवा पाहिल्याने व्यक्तीवर खोटाळ किंवा कलंक लागू शकतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी घरात तामसिक भोजन जसे की कांदा, लसूण किंवा मांसाहार करणं पूर्णपणे टाळावं. या दिवशी कुणाशीही वाईट वागू नये, बोलू नये, कुणाचाही अपमान करू नये, प्राणीमात्रांना त्रास देऊ नये. तर मित्रांनो, 18 जून 2026 रोजी येणारा हा विनायक चतुर्थीचा आणि गुरुपुष्पामृत योगाचा महासंयोग अजिबात सोडू नका. दुपारी दिलेल्या शुभ मुहूर्तांवर गणपती बाप्पाची पूजा नक्की करा आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करण्यासाठी गणपती बाप्पाकडे प्रार्थना नक्की करा. बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण करतील अशी मी आशा करते. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पेजला फॉलो नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.